तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लोक ध्यान करायला बसतात, मेडिटेशन करायला बसतात आणि पुढच्या 5 मिनिटामध्येच ते एक कन्क्लुजनवर येतात की त्यांचं मेडिटेशन होत नाही आहे, त्यांना मेडिटेशन करणं जमत नाही आहे आणि ते तिथेच मेडिटेशन थांबवतात. का जमत नाही लोकांना मेडिटेशन करायला? यामागचं मुख्य कारण म्हणजे लोक मेडिटेशन समजून घेत नाहीत. मेडिटेशन करायच्या आधी मेडिटेशन समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा मेडिटेशन करत असताना आपल्याला योग्य पद्धतीने मेडिटेशन करता येतं, मेडिटेशन करणं जमतं. आणि या उद्देशानेच आपण सुरू केलेली आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. म्हणजे मेडिटेशन समजून घेण्यासाठी आपण 8 व्हिडिओजची एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्याचं नाव आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. याच्या आधी या सिरीजचे 2 भाग आलेले आहेत. भाग 1 मध्ये आपण मेडिटेशन का करावं हा विषय समजून घेतला होता, तर भाग 2 मध्ये मेडिटेशनला बसलेलं असताना मन अजून जास्त धावायला का लागतं हा विषय समजून घेतला होता. आजच्या या भागामध्ये म्हणजे भाग 3 मध्ये आपण मेडिटेशन म्हणजे काय नाही हे समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या भागाला, भाग 3ला. मेडिटेशनबद्दल असलेला सगळ्यात कॉमन आणि खूप महत्त्वाचा गैरसमज नंबर 1 तो म्हणजे अनेकांचं असं म्हणणं असतं की मेडिटेशन करायचं म्हणजे मन विचाररहित करायचं, मनातले विचार थांबवायचे, मनातले विचार बंद करायचे. गाईज, हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. मेडिटेशनमध्ये मन विचाररहित होणं हा रिझल्ट आहे, ही प्रोसेस नाही आहे. मेडिटेशन करायचं म्हणजे काय करायचं? काही नाही, मन विचाररहित करायचं नाही. अशा पद्धतीने मन विचाररहित होत नाही. मेडिटेशनमध्ये मन विचाररहित होतं, ते केलं जात नसतं. मनुष्य प्राणी हा लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमधून विचार करायला शिकलेला आहे. बाकीचे प्राणी आणि माणूस याच्यामध्ये मुख्य फरक हाच आहे की आपण ज्या लेवलला विचार करू शकतो त्या लेवलला इतर प्राणी विचार करू शकत नाहीत. असं असताना आपल्या मनातले विचार एका दिवसात थांबवणं, एका आठवड्यात, एका महिन्यात मन विचाररहित करणं ही अनैसर्गिक गोष्ट आहे. मनुष्य नैसर्गिकरित्या विचार करत असतो. चला, आज आपण सगळ्यांनी विचार करूयात असं म्हणून आपण विचार करत नाही. नैसर्गिकरित्या आपल्या मनामध्ये विचार येत असतात. असं असताना मनात आलेले विचार थांबवण्याचा प्रयत्न करणं, मनाला विचाररहित करण्याचा प्रयत्न करणं, मनातल्या विचारांच्या बरोबर फाईट करणं हे अनैसर्गिक आहे, हे अमानवी आहे. मुळात मन विचाररहित करत नसतात, ते होत असतं. मनाला आणि शरीराला विशिष्ट अवस्थेमध्ये नेल्यानंतर त्या अवस्थेमध्ये मन विचाररहित होत असतं. उदाहरणार्थात एक असं उदाहरण पाहूया जे आम्ही आमच्या मेडिटेशन कोर्समध्ये नेहमी सांगत असतो. ते उदाहरण म्हणजे, समजा आपल्याला झाड लावायचं असेल तर आपण झाड कशा पद्धतीने लावत असतो? आपण झाडाचं बी घेतो, ते जमिनीमध्ये पेरतो, त्याला पाणी घालतो, खत घालतो, ऊन देतो आणि मग काही दिवसानंतर त्या बीमधून कोंब फुटून झाड उगवायला सुरुवात होते. इथे आपण काय करत असतो? तर इथे आपण त्या बीला एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जात असतो. त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर त्या बीमधून आपोआप कोंब उगवायला सुरुवात होते. म्हणजे इथे आपलं कंट्रीब्युशन फक्त त्या बीला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यापुरतंच आहे. आपण स्वतः त्या बीमध्ये हात घालून झाड ओढून बाहेर काढतो का? नाही. आपण त्या बीला फक्त एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जातो, दॅट्स इट. या उपर आपण काहीच करत नाही. आपलं कंट्रीब्युशन फक्त एवढंच आहे. आपल्या मनाचं सुद्धा असंच असतं. मनाला आणि शरीराला विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन गेल्यानंतर त्या अवस्थेमध्ये आपलं मन विचाररहित होत असतं. आता ही कुठली अवस्था असते? त्या अवस्थेपर्यंत या मनाला आणि शरीराला कशा प्रकारे घेऊन जायचं असतं हे सगळं आम्ही मेडिटेशनच्या कोर्समध्ये शिकवत असतो. पण आत्ता आपण ही एकच गोष्ट लक्षात ठेवूयात, मेडिटेशन करताना आपल्या मनामध्ये विचार येत राहणार आहेत. मेडिटेशन हे विचारांच्या बरोबरच करायचं असतं. मेडिटेशनमध्ये मनात विचार आले म्हणजे मेडिटेशननं डिस्टर्ब झालं असं नसतं. त्याचा मेडिटेशन होणं किंवा न होण्याशी काही संबंध नाही. मेडिटेशन हे योग्य पद्धतीने जर का आपण त्याला अप्रोच केलं, योग्य पद्धतीने जर मेडिटेशन करायला गेलो तर सगळ्यांचं मेडिटेशन होत असतं. कारण मेडिटेशन ही सुद्धा नैसर्गिक गोष्ट आहे आणि नैसर्गिक गोष्ट ही सगळ्यांच्या बाबतीमध्ये होत असते. एखाद्या व्यक्तीचं होतं आहे आणि एखाद्या व्यक्तीचं होत नाही असं शक्यतो नाही होत. मेडिटेशनमध्ये मनात विचार येत असतात, पण फक्त हा प्रश्न असतो की आपण त्या विचारांच्या मागे तर जात नाही होत ना, आपण त्या विचारांमध्ये गुंतत नाही होत ना, आपण त्या विचारांमध्ये रमत नाही होत ना. मग जर आपण त्यांच्यामध्ये गुंतत नाही होत, त्यांच्यामध्ये रमत नाही होत, आपण फक्त लांब उभं राहून त्या विचारांचं निरीक्षण करत असू तर मनामध्ये विचार यायला काही हरकत नाही, ते येतच असतात. मेडिटेशन म्हणजे मनाला वश करणं नाही आहे. मेडिटेशन म्हणजे मनाला समजून घेणं आहे. काय काय विचार येत आहेत त्यांचं केवळ निरीक्षण करणं आहे आणि त्या निरीक्षणामधून
काय काय विचार येत आहेत हे पाहणं, त्यांना समजून घेणं म्हणजे मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे मनावर सत्ता नाही गाजवायची आपल्याला. मेडिटेशन म्हणजे मनाला समजून घ्यायचं आहे, मनाला जाणून घ्यायचं आहे आपल्याला. थोडक्यात मेडिटेशनमध्ये आपल्याला मनात आलेले विचार दूर सारण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, तर आपल्याला त्या विचारांचं केवळ निरीक्षण करायचं आहे. अनेक जण असे असतात ज्यांची अशी इच्छा असते, अपेक्षा असते की मेडिटेशन केल्यानंतर शांत वाटावं. इथे आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मेडिटेशनचा उद्देश मन शांत करणं हा आहे, शांत वाटणं हा नाही आहे. शांत वाटणं आणि मन शांत होणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मेडिटेशन चालू असताना आपल्या मनामध्ये भरपूर विचार येऊ शकतात, अनेक विचार येत असतात. कदाचित त्या विचारांच्यामुळे आपण उलटे बेचैन होऊ शकतो. मेडिटेशनमध्ये राग येऊ शकतो, मेडिटेशनमध्ये वाईट वाटू शकतं, दुःख वाटू शकतं, मेडिटेशनमध्ये हसायला येऊ शकतं. या गोष्टी होऊ शकतात. सो मेडिटेशनमुळे शांत वाटतंय असं नाही होऊ शकत. कदाचित कधीतरी चुकून असं होऊ शकतं, पण मेडिटेशनचा उद्देश शांत वाटणं हा नाही आहे, तर मेडिटेशनचा उद्देश मन शांत करणं हा आहे, जो मेडिटेशनमधून बाहेर आल्यानंतर आपलं मन शांत होत असतं. मी जर का 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी मेडिटेशन करत असेन, म्हणजे 24 तासापैकी जर 2 तास मी मेडिटेशन करत असेन, तर उरलेले 22 तास माझं मन शांत राहतं. मेडिटेशन केल्यामुळे मला मेडिटेशनच्या त्या 2 तासामध्ये फार शांत वाटतंय असं शक्यतो नाही होत. कारण मेडिटेशनमध्ये आपल्या मनामध्ये विचार येतच असतात आणि त्या विचारांच्यामुळे अनेक वेळेला अनेक भावना जागृत देखील होऊ शकतात. थोडक्यात मन शांत मेडिटेशनमधून बाहेर आल्यावर राहतं. मेडिटेशनमध्ये शांतता जाणवणं ही एक खूप रेअर गोष्ट आहे, किंवा ती एक ॲडव्हान्स गोष्ट आहे असं म्हणूयात आपण. पण त्या गोष्टीची सुद्धा ॲडव्हान्स लेवलला सुद्धा आपण अपेक्षा नाही करू शकत. रोज आपल्याला शांत वाटेलच याची गॅरंटी नाही. अनेक जण अध्यात्माकडे किंवा मेडिटेशनकडे एक एस्केप म्हणजे एक पळवाट म्हणून येतात. म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अनेक गोष्टी जेव्हा घडलेल्या असतात आणि त्या अनेक गोष्टींच्यामुळे फक्त त्रासदायक भावनाच आपल्या मनामध्ये जागृत झालेल्या असतात, त्रासदायक भावनाच आपल्याला सहन कराव्या लागलेल्या असतात. अशा वेळेला भावनाच नको अशी एखाद्या व्यक्तीची वृत्ती होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचं नेचर असं होऊ शकतं की त्या व्यक्तीला आता मनामध्ये भावनाच नको आहेत. मग आता मनामध्ये भावनाच नकोत हे केव्हा होऊ शकेल, तर अशा वेळेला यांचा हा गैरसमज असतो की आध्यात्मिक मार्गावर गेलं असता, मेडिटेशन केलं असता किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केलं असता त्यांच्या भावना संपतील, मनामध्ये भावना येणं थांबेल, मन रुक्ष होईल. पण खरं सांगायचं तर मेडिटेशनमुळे ही गोष्ट अचीव होत नाही. याला एस्केप स्पिरिच्युअलिटी म्हणतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या भावना फेस नाही आहेत करायच्या, तुम्ही तुमच्या भावनांना सामोरे जाऊ इच्छित नाही आहेत, तुम्ही तुमच्या भावनांचा, मनातल्या विचारांचा सामना करू इच्छित नाही आहेत, आणि म्हणून तुम्हाला एक फक्त पळवाट म्हणून अध्यात्माकडे यायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे. अशा वेळेला त्यांची मेडिटेशनकडून ही अपेक्षा असते की मेडिटेशन केलं असता माझ्या मनामध्ये भावना निर्माण होणं संपुष्टात येईल, माझ्या मनामधल्या भावना शांत होतील. मनामधल्या भावना शांत होतील, पण मेडिटेशन केल्यामुळे नाही. तर मेडिटेशनमध्ये त्या भावनांच्याकडे जर तुम्ही पाहायला शिकलात, तुम्ही त्या भावनांना स्वीकारायला शिकलात, तुम्ही त्या भावनांना सामोरे जायला शिकलात, त्यांचा सामना करायला शिकलात, त्यांना ॲक्सेप्ट करायला शिकलात, तर तुमच्या भावना कमी होणार नाहीत. भावनांच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होणं थांबू शकतं. तुमचं वागणं त्या भावनांवर अवलंबून राहणं थांबू शकतं. त्या भावनांनुसार तुम्ही रिॲक्ट करणं थांबू शकतं. उदाहरणार्थात एखाद्या व्यक्तीला जर खूप जास्त राग येत असेल, अशा वेळेला जर ती व्यक्ती मेडिटेशन करत असेल तर त्यामुळे राग येणं कमी झालं आहे असं नाही होणार. याच्यामुळे रागाच्याकडे ती व्यक्ती पाहायला शिकेल, ती रागाचं निरीक्षण करायला शिकेल. माझ्या मनामध्ये ही भावना येते हे त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये येईल आणि त्या भावनेनुसार ती व्यक्ती बिहेव करणार नाही, त्या भावनेनुसार ती व्यक्ती रिॲक्ट करणार नाही. ही गोष्ट मात्र कमी होऊ शकते. म्हणजे राग आल्यावर जर ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर आता राग आल्यावर ती व्यक्ती चिडचिड करणं कमी होऊ शकतं. थोडक्यात इथे त्या व्यक्तीचं वागणं आणि त्या व्यक्तीची भावना याचा एकमेकाशी असलेला संबंध संपुष्टात यायला सुरुवात होत असते. आणि जर आपण त्या भावनेनुसार रिॲक्ट करत नाही आहोत, बिहेव करत नाही आहोत, वागत नाही आहोत, तर अशा वेळेला मग
आपल्या मनामध्ये ती भावना येणंसुद्धा कमी होऊ शकतं. मेडिटेशन करायला सुरुवात केली असता एखाद्या व्यक्तीची चिडचिड कमी झाली आहे असं होऊ शकतं, मनामधली भावना कमी झाली आहे, हे त्याच्यानंतर होणारी गोष्ट आहे. आधी चिडचिड कमी होणार आहे, नंतर राग येणं कमी होणार आहे. राग येणं कमी झालं त्यामुळे आता ती व्यक्ती चिडचिड करत नाही असं नाही आहे. चिडचिड तू आधी कमी कर, म्हणजे तुला राग येणंसुद्धा कमी होईल. थोडक्यात आपल्या भावनेबद्दलच्या ॲप्रोचमुळे आपली भावना कमी होणार आहे, मेडिटेशनमुळे नाही. कदाचित मेडिटेशन न करता देखील तुम्ही तुमच्या मनातल्या भावनेकडे कॉन्शियसली पाहू शकता की माझ्या मनामध्ये आत्ता राग आलेला आहे, ओके, आता मी त्यानुसार रिॲक्ट करायचं आहे की नाही करायचं, हे तुम्ही मेडिटेशन शिवाय देखील करू शकता. पण मेडिटेशनमध्ये हे जेवढं प्रभावीपणे होतं तेवढं इतर वेळेला होत नाही. भावना थांबणार नाही आहेत. आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर कुठलीही व्यक्ती वृक्ष होत नाही, भावना शून्य नाही होत. आपण आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर, आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर तुमचं वागणं आणि तुमच्या मनात जागृत झालेल्या भावना यांचं कनेक्शन संपुष्टामध्ये येतं. सो भावना संपणं म्हणजे मेडिटेशन नाही, किंवा भावना संपवण्यासाठी मेडिटेशन केलं जात नसतं. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे पळणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे सामोरे जाणं, फेस करणं. काही जणांचा असा समज असतो की मेडिटेशन म्हणजे मनामध्ये चांगले विचार आणणं. इथे आपण ही गोष्ट लक्षात ठेवूयात की मेडिटेशनमध्ये आपण कुठलीही गोष्ट कॉन्शियसली करायला गेलो की मेडिटेशन नाही होत. आपण मेडिटेशनमध्ये फक्त कुठल्या तरी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं ही एकच गोष्ट कॉन्शियसली करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण कुठलीही गोष्ट कॉन्शियसली करायला गेलो की आपलं मेडिटेशन त्याच्यामुळे डिस्टर्ब होत असतं. मेडिटेशन ही आपोआप होणारी गोष्ट आहे, नैसर्गिकरित्या होणारी गोष्ट आहे. मेडिटेशन केलं जात नसतं. त्याचबरोबर मेडिटेशनमध्ये दरवेळेला चांगलेच विचार येतील असं नाही, काही वेळेला वाईट विचार देखील येऊ शकतात. मुळात चांगलं आणि वाईट हे मानवनिर्मित आहे. आपण एक व्हिडिओ बनवला होता, ज्या व्हिडिओचं नाव आहे अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत नाही. तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये चांगलं वाईट, योग्य अयोग्य, चूक बरोबर हा सगळा विषय त्यामध्ये मी व्यवस्थित मांडलेला आहे. आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर तुमच्या मनामध्ये चांगलेच विचार येतात, वाईटच विचार येतात, वाईट विचार निघून जातात असं होईल याची गॅरंटी नसते. कारण चांगलं किंवा वाईट या गोष्टी मानवनिर्मित असतात. आणि त्यामुळे मेडिटेशन चालू असताना तुमच्या मनामध्ये चांगले विचार पण येऊ शकतात, वाईट विचार पण येऊ शकतात. आपण त्यांना कंट्रोल नाही करता कामा. आपण त्यांचं फक्त निरीक्षण करू शकतो, त्यांना नियंत्रित नाही करू शकत. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे विचार बदलणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे विचारांच्याही पलीकडे जाणं. आपण जेव्हा लांब उभं राहून विचारांचं निरीक्षण करतो तेव्हा आपण स्वतःला त्या विचारांचा एक भाग मानत नाही, म्हणजेच आपण विचारांच्याही पलीकडे जाऊन त्या विचारांचं निरीक्षण करत असतो. आणि त्यामुळे मेडिटेशनमध्ये विचार सुधारत नसतात, मेडिटेशनमध्ये विचार दिसत असतात. मेडिटेशनमध्ये आपल्याला दिसतं की आपल्या मनामध्ये काय विचार येत आहेत. इतर वेळेला कदाचित आपण कल्पना पण केलेली नसते असे विचार मेडिटेशनमध्ये आपल्या मनात येऊ शकतात. पण त्यांना स्वीकारायचं की ओके, माझ्या मनामध्ये असे असे विचार आलेले आहेत, दॅट्स इट, विषय संपला. त्यांना फक्त नोटीस करायचं की ओके, टिक मार्क केली, हा विचार आला होता, डन, ठीक आहे, विषय संपला. त्या विचारांच्या मागे जायचं नाही, त्या विचारांमध्ये रमायचं नाही आपल्याला. तर मेडिटेशनबद्दल असलेला शेवटचा गैरसमज म्हणजे अनेक जण असे असतात ज्यांना मेडिटेशनकडून काहीतरी अद्भुत अशा अनुभवाची अपेक्षा असते. कुठेतरी काहीतरी वाचलेलं असतं, कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं, कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं की मेडिटेशनमध्ये अमकंच घडतं, मेडिटेशनमध्ये यावंच घडतं, त्यावंच घडतं, काहीतरी अद्भुत होतं, मेडिटेशनमध्ये कुठला तरी प्रकाश दिसतो, मेडिटेशनमध्ये कुठली तरी एनर्जी येते आपल्यामध्ये. असं काही अनेक जणांनी ऐकलेलं असतं. काही जण असं पण ऐकतात की मेडिटेशनला बसलेलं असताना जर तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन करत असाल तर जमिनीपासून वीदभर तुमची बॉडी वरती उडते, जमिनीपासून वीदभर वरती तुमची बॉडी हवेमध्ये तरंगायला लागते. गाईज, इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवूयात की आपण मेडिटेशन करायला आलेलो आहे, सर्कस नाही. ठीक आहे, ही सगळी सर्कस आहे, आपण त्यासाठी इथे नाही आलेलो. आपण त्या उद्देशाने मेडिटेशन करायला आलेले आहोत का की मला हवेमध्ये उडायचं आहे म्हणून आपण करतोय का मेडिटेशन? नाही, अशा गोष्टी मेडिटेशनमध्ये नाही घडत. मेडिटेशनमध्ये असे कुठलेही अद्भुत अनुभव येत नसतात. थोडेफार काहीतरी अनुभव येतात, ते सुद्धा कसे तर मेडिटेशनमध्ये डोळ्यासमोर कुठले तरी रंग दिसणं हे होतं, किंवा मेडिटेशनमध्ये काहीतरी वेगळं फील होणं. कारण आपण आपल्या मनाला एका अशा झोनमध्ये घेऊन जात असतो ज्या झोनची आपल्या मनाला सवय नाही आहे, आणि त्यामुळे आपलं मनच काहीतरी रिॲक्ट करत असतं. थोडक्यात हे सगळे मनातेच खेळ असतात, आणि त्यामुळे आपल्याला ते सगळे काहीतरी अद्भुत गोष्टी वाटतात. पण या अद्भुत गोष्टी नाही आहेत, या नॉर्मल गोष्टीत, आणि ते सुद्धा फक्त इनिशियल स्टेजला होणार आहे.
तुम्ही जेवढं जास्त मेडिटेशन कराल तेवढे तुम्हाला क्वालिटी एक्सपिरियन्स येतील वगैरे असं काही नाही आहे. उलट सुरुवातीला तुमच्या मनाला त्या झोनची सवय नाही आहे म्हणूनच ते काहीतरी रिॲक्ट करतं आहे. आणि त्यामुळे हे असे अनुभव तुम्हाला मेडिटेशनमध्ये केवळ सुरुवातीलाच येत असतात. मेडिटेशन हे मन शांत करण्यासाठी आहे, जे मेडिटेशनमधून बाहेर आल्यानंतर पूर्ण दिवसभर आपलं मन शांत राहत असतं. अनेक जणांना असं वाटतं की मेडिटेशनमध्ये काहीतरी अनुभव येईल, काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी अनुभव येईल आणि ज्या अर्थी मला तो अनुभव आला त्या अर्थी माझं मेडिटेशन छान झालेलं आहे. असं अजिबात नाही. तुम्हाला मेडिटेशनमध्ये येणारे अनुभव आणि तुमच्या मेडिटेशनची क्वालिटी याचा एकमेकाशी काही संबंध नाही. तुम्हाला मेडिटेशनमध्ये काहीही अनुभव आला नाही तरीसुद्धा तुमचं मेडिटेशन डीप झालं असं होऊ शकतं. तुम्ही डीप मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये पोचलात असं होऊ शकतं. आता हे डीप मेडिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय असतं, शून्यावस्था काय असतं, 0 पॉईंट स्टेट काय असतं, हे सगळं आपण आपल्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये शिकवत असतो. पण आत्ता फक्त एवढंच आपण लक्षात ठेवूयात की मेडिटेशनमध्ये येणारे अनुभव आणि मेडिटेशनचा दर्जा, मेडिटेशनची क्वालिटी याचा एकमेकाशी काही संबंध नाही. कुठलाही अनुभव जरी आलेला नसला तरीसुद्धा तुमच्या मेडिटेशन हे डीप असू शकतं. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे अनुभव गोळा करणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे उपस्थित राहणं. माझ्या मनामध्ये विचार येत आहेत, माझ्या मनामध्ये भावना येत आहेत आणि मी त्याला तिथे उपस्थित राहून फेस करतोय. मी तिकडून काढता पाय घेत नाही आहे. मी त्यांना सामोरा जातोय, मी त्यांचा सामना करतोय. याला मेडिटेशन म्हणतात. की मेडिटेशन म्हणजे या सगळ्या गोष्टी स्वीकारणं, त्यासाठी उपस्थित राहणं. आज आपण पाहिलं की मेडिटेशन म्हणजे काय नाही. कारण मेडिटेशन समजायला लागतं मेडिटेशनबद्दलचे गैरसमज नष्ट झाल्यानंतर. याच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये आपण मेडिटेशन आणि ओव्हर थिंकिंग याचा एकमेकाशी असलेला संबंध समजून घेणार आहोत. जर का ही मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर याच्या आधीचे सुद्धा सर्व व्हिडिओ पहा आणि याच्या नंतरचे देखील सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका. याच्या नंतरचा व्हिडिओ आवर्जून पहा. आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. त्या कोर्सची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची, अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती वाचायला मिळेल. जर का तुम्ही देखील योग्य पद्धतीने मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे समजून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीही शंका असेल तरी त्या शंका खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आपण नियमित प्रयत्न करत असतो. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.